राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आपल्यासोबत आहेत। आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर नमस्कार, एबीपी माझामध्ये आज खरं तर 5व्या टप्प्याचं मतदान सुरू झालेलं आहे। महाराष्ट्रातले सर्व टप्पे आज पूर्ण होत आहेत। 5 निवडणुकींच्या निमित्तानं अनेक प्रचार रॅली प्रचार सभा आपण घेतल्यात। काय प्रामुख्याने तुम्हाला या निवडणुकीमध्ये जाणवलं? एक जरीची बाजू आहे की 2-4 ठिकाणं शोधली, इथे 26 जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात मर्यादित ठिकाणं शोधली तर वांधात इलेक्शन हे शांततेनं पार होते। निवडणूक मॅनेज करणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेचं एकंदर कामकाज हा योग्य पद्धतीने आहे आणि जो महाराष्ट्राचा आतापर्यंत लौकिक होता त्या लौकिक हा सांभाळण्याचं काम नागरिकांनी आणि निवडणूक यंत्रणेने दोघांनी केलेलं आहे। काही ठिकाणी पहिल्यांदा यापूर्वी कधी महाराष्ट्रात ऐकायला मिळालं नाही म्हणजे मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप झालं आणि त्या निमित्तानं समाजातल्या लहान वर्गाची मतं विकत घ्यायचा हा प्रयत्न झाला। त्याच्यामध्ये काही ठिकाणी तक्रारी झाल्या। आता उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातच या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये रात्री 2 वाजता एक बँक उघडली होती आणि त्या बँकेत 30-40 लोक पैसे घेत होते असं सिद्ध झालं। त्याचे फोटो आले, त्याच्यात केसही झाली, पुन्हा त्याच्यात खटलाही भरला गेला। पण या गोष्टी कधी होत नसत। या गोष्टी अशा काही ठिकाणी सुरुवात झालेल्या आहेत। तेवढ्या आसपासच कुठे बाजू शोधल्या तर माझ्या मते निवडणूक योग्य पद्धतीने हाताळलेली आहे आणि याचं श्रेय मतदारांना आहे आणि निवडणूक यंत्रणा ही सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांना सुद्धा द्यावं लागेल। सर तुम्ही बारामती लोकसभेचा आणि बीड लोकसभेचा प्रामुख्याने उल्लेख केला। याच ठिकाणी बोगस मतदानाच्या किंवा बूथ कॅप्चरिंगच्या घटना देखील झाल्यात अशा पद्धतीची प्रचंड चर्चा होती। काही तक्रारी देखील आल्या। याबाबत तुमच्या कानावर काही गोष्टी आल्यात का? 100% म्हणजे विशेषतः बीडमध्ये तर बूथ कॅप्चर करणं, बोगस मतदान करणं, लोकांना मताला येऊन न देणं या गोष्टी मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत आणि त्याच कमी जास्त प्रमाणात पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बारामती मतदारसंघात झाल्याच्या तक्रारी। पण याच्यामध्ये एक झालं की त्या संबंधीच्या तक्रारी झाल्यात। आमची अपेक्षा अशी आहे की त्या तक्रारींची शहानिशा सखोल चौकशी करून करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व होत असेल त्यांच्याविरुद्ध सक्त कारवाई ही करण्याची गरज आहे। कारण आपल्याकडे म्हणतात म्हातारी वेळेचं दुःख नाही पण काळ फुकवतो। ही यंत्रणा आणि निवडणूक पद्धती ही हस्तक्षेपाच्या वरच राहिली पाहिजे आणि त्या दृष्टीनं जिथल्या या तक्रारी आहेत त्या बाबतीत निवडणूक यंत्रणेने अतिशय सक्त कारवाई करावी हा आग्रह माझ्यासारखाचा राहील। सत्ताधारी पक्ष सध्या तुमच्यावर कायम टीका करतोय की यांच्याकडे चेहरा नाही आहे, आमच्याकडे नरेंद्र मोदींचा चेहरा आहे। काल परवा एका वृत्तवाहिनीला उद्धव ठाकरेंना मुलाखत दिली आणि त्यांना म्हटलं की मी देखील पंतप्रधान पदाचा चेहरा असू शकतो। मी असू शकतो। लोकशाहीमध्ये उद्याचा लोक असेल तर निश्चितपणाने होऊ शकतं आणि चेहरा नाही वगैरे हे काय, या देशात अनेक निवडणुका अशा झाल्यात की त्यावेळेला उदाहरण सांगायचं झालं तर 1977 साली निवडणुकीला लोक इथे उभे राहिले जयप्रकाश नारायणांच्या सूचनेवर। निवडणूक झाल्यावर जनता पक्षाची स्थापना झाली। त्या सर्व निवडणुकीमध्ये कोणाचा चेहरा फुलत नव्हता। निवडणूक झाल्याच्या नंतर खासदारांची संख्या चांगली आल्यावर त्यांची बैठक बोलवली आणि त्याच्यातून मोरारजी देसाईची निवड झाली। निवडणुकीला मोरारजीबाईंना प्रोजेक्ट केलेलं नव्हतं आणि त्याच्यानंतर सरकारसुद्धा बनलं। आता हा अनुभव असल्याच्या नंतर उगीचच हा चेहरा नाही वगैरे फसणं हे काढणं काही शांत होण्याचं लक्षण नाही। आणि दुसरी गोष्ट मोदींचा चेहरा या निवडणुकीला लोकांना पसंत आहे का नाही हे मतमोजणी झाल्याच्या नंतर कळेल।
सर, ह्या निवडणुकीमध्ये नुकतंच पंतप्रधानांचा उल्लेख तुम्ही केलात. महाराष्ट्रामध्ये कधीच इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या सभा झाल्या नव्हत्या. मात्र महाराष्ट्रामध्ये पंतप्रधानांच्या अनेक सभा प्रत्येक मतदारसंघनिहाय पार पडल्या. असं आहे की त्यांचा विश्वास झालेला आहे, त्यांचा कॉन्फिडन्स राहिलेला नाही हे दिसतं. एक तर सभा जास्त घेणं हा शेवटी त्याच्या पक्षाचा नेतृत्वाचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल मी काही म्हणत नाही. पण सभा घेऊन सांगतात काय? सभा घेऊन ते सांगतात, व्यक्तिगत हल्ले देतात. उद्याचा देशाचा प्रधानमंत्री 10 वर्षात मी काय केले, उद्याचं मी काय करणार आहे. आज देशासमोरचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, बेकारीचा प्रश्न आहेत सर्वांच्याचा, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीचा महागाईचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे शेतीचे प्रश्न आहेत, औद्योगिक कामगारांचे काही प्रश्न आहेत, अल्पसंख्याकांचे काही प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची मांडणी करून त्याला सोल्युशन काय हे सांगण्याची जबाबदारी प्रधानमंत्र्यांची असते. कारण तो शेवटी राष्ट्र प्रमुख आज तरी आहे आणि उद्याच्या मतं मागण्याच्यासाठी येतो, तर त्यांची जबाबदारी अधिक असते. पण मोदींनी या सर्व निवडणुकीमध्ये एक प्रकारची लोकांची निराशा केली आणि त्याचं कारण मूलभूत प्रश्नाला बगल देऊन कुणाला राहुल गांधीला शहाजादा म्हणून त्याची तवाई करत, आणखीन कुणाला काय तो तसा माझ्याबद्दल काय म्हणजे भटका आत्मा हां भटका आत्मा हे माझ्याबद्दल किंवा उद्धव ठाकरेंच्या संघटनेच्या संबंधी हे इश्यू नाहीत निवडणुकीच्या. आणि प्रधानमंत्रीच्या पातळीच्या नेतृत्वाने काही तारतम्य फायदा पाहिजे. या निवडणुकीमध्ये त्याचा अभाव होता, जी यापूर्वी कधी देशात आली पाहिजे नाही. कुठल्याच प्रधानमंत्र्याचा हा अप्रोच, हा अँगल देशवासियांना पाहायला मिळाला नाही. कदाचित ह्याच सगळ्या गोष्टी त्यांच्या होत नाही आहेत, म्हणजे त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आहेत. म्हणूनच जुन्या मित्राला खुणावणं असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत परत तुम्हाला बोलवणं असेल, अशा गोष्टी करायला लागलेत आकड्यांची गणितं जुळवण्यासाठी. मला काय वाटतं, तुमचे गावात त्यांनी सिरियसली सांगितलं आणि आम्ही सिरियसली घेतलं. आम्हाला त्यांच्यावर जायचं, आम्हाला त्यांच्या हातात देशाची सूत्रं योग्य वाटत नाही. तर हा निमंत्रणाचा किंवा जाण्याचा इश्यूच घेऊ. मधल्या काळात अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, हे महाराष्ट्रातले घटक पक्ष जे आहेत ते भाजपसोबत गेले. नुकतंच भाजपच्या प्रमुखांचं एक वक्तव्य आलं आहे की संघाची जी गरज त्यांना होती, पूर्वी ते दुबळे होते परंतु त्यानंतर आता ते स्ट्रॉंग झालेले आहेत. एकंदरीत त्यांचा सूर असा होता की आता संघाची गरज संपली आहे. भविष्यामध्ये ह्या दोन छोट्या घटक पक्षांच्या बाबतीमध्ये असंच काहीसं पाहायला मिळेल का? 100%. जे आता संघासारख्या बदललेल्या आणि विचारांनीच अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेल्या संस्थेच्याबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष हे असं सांगू शकतात. तर उद्याचं हे लोक जायचं म्हणतील किंवा काम करायचं म्हणतील तर ते त्यांना ज्या दिवशी गरज नाही त्या दिवशी असाच अप्रोच ते घेऊ शकतात. आपण मध्यंतरी स्पष्ट केलं की सुप्रियाताई असतील, अजितदादा असतील, मी असा कधीच भेदभाव केलेला नाही आहे. तरी अजितदादांचं सातत्यानं वक्तव्य आहे ना की मी वरिष्ठांच्या पोटी जन्म घेतला नाही, काय माझी चूक आहे का? जर जन्म घेतला असता तर पक्षाचा प्रमुख मीच असतो, पक्ष मीच चालवला असता. तर त्याच्यावर पुन्हा याचं मी बाहेर बोललेलं आहे, पुन्हा सांगण्याची काही आवश्यकता नाही. सगळ्यांना माहिती की पक्षामध्ये सुप्रियाला काय संधी मिळाली आणि अन्य सहकाऱ्यांना काय संधी मिळाली. त्यामुळे त्याच्यात आता हे व्यक्तिगत आणि कौटुंबिक प्रश्न आहे, त्याच्यात चर्चा न केलेली होती. शेवटचा प्रश्न, 4 जूनला महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चित्र पाहायला मिळेल? महाविकास आघाडी किती जागांवर विजय प्राप्त करताना पाहायला मिळेल? मी 11 सांगू शकत नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्या की 5 वर्षापूर्वीची जी निवडणूक झाली आणि त्या राज्याचे एकंदर निकाल लागले, त्याच्यामध्ये माझ्या पक्षाला 4 जागा मिळाल्या. 1 जागा काँग्रेसला मिळाली आणि 1 जागा ती औरंगाबादची MIMला मिळाली. अशा एक 5-6 जागा जर शोधल्या 48पैकी तर बाकीच्या सगळ्या दुसऱ्या आघाडीला मिळाल्या. हे चित्र जे होतं 5 वर्षापूर्वीचं, यावेळी ते चित्र राहणार नाही. यावेळेला आम्हा सगळ्यांना एकत्रित आम्ही तिघं काँग्रेस, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष
तिघांना उत्तम नंबर देऊन दिसतील असं दिसतंय. सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे होते शरद पवार आणि शरद पवारांना आशा व्यक्त केली आहे की यंदाचा जो निकाल असेल तो नक्कीच महाविकास आघाडीसाठी एक महत्त्वाचा निकाल असेल, वेगळा निकाल असेल. कॅमेरामन अरविंद बारगेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.